हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सतीश व्लॉग अँड जय श्री कृष्णा. याला बघा किती भाव होतं भाई. मला हेच कळत नाही की सगळी पोरं मला एवढा भाव का खातात. मला बघून मी आवाज दिला तरी मला भाव नाही देत. आणि मग मी घरी आल्यानंतर आज जॅम ब्रेड खाण्याचं ठरवलं होतं. हा जॅम ना खूप दिवसापासून फ्रीजमध्ये होता, खूप म्हणजे एक्सपायर नाही झाला आहे आणि त्याला खायची माझी खूप इच्छा होती. सो फायनली आज मला लक्षात आलं, मी ब्रेड घेऊन आले आणि जॅम ब्रेड खाला. आणि भाई तो जॅम इज फ्रॉम रोमानिया. ओके, इकडचे तिकडचे जॅम आम्ही खातच नाही, ओनली इंटरनॅशनल. जोक्स पाठ. इकडे मी मस्तपैकी ब्रेडवरती जॅम लावला, त्याचे कट्स केले आणि जो ताव मारला ना, काय बोलू तुम्हाला, खूप छान लागलं ते खाल्ल्यानंतर. आणि इथे मी रात्रीच तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते इडलीसाठी, कारण आज सकाळी मी त्याचे वाटण करणार आहे आणि आज रात्रीमध्ये खायला रेडी होणार आहे. सो इकडे मी वाटण करायला घेतले होते आणि इथे मी उकडा राईस यूज केलेला आहे. तो राईस वाटायला खूप टाईम लावत होता, खूप टाईम घेत होता, पण मग काय फायनली वाटला. इकडे सर्व डाळ आणि तांदूळ वाटून मस्त मिक्स करून घेतले होते आणि ते फर्मेंटिंगसाठी ठेवून दिले मग मी. आणि मग दुपारी मी हे असं काही जेवली आणि मग त्यानंतर ना मला काही काम होते, ॲक्सेसरीज बनवायच्या होत्या, हेअर ॲक्सेसरीज. त्या मी इथे रेडी केल्या आहेत कारण मला जायचे आहे ब्रायडल ऑर्डरसाठी. सो तिला लागणाऱ्या सर्व गोष्टींची इथे तयारी चालू आहे. आणि ही ॲक्सेसरी बघा, ही तुम्ही ॲज अ इयरिंग पण यूज करू शकता आणि ॲज अ हेअर ॲक्सेसरीसुद्धा. सो ती 2 in 1 आहे. आणि मग मी संध्याकाळी इकडे स्वयंपाकाला लागली होती, तर ही तयारी चालू होती सांबार बनवण्याची. आणि इकडे बघा आपले इडलीचे बॅटर किती सुंदर फर्मेंट झालेले आहे आणि एवढं थंडीत पण बॅटर एवढे सुंदर फर्मेंट होणे, भाई गुड जॉब स्वाती, गुड जॉब. आता याच्या मस्त टम्म इडल्या फुगलेल्या बनतीला खूप मस्त. आणि आता इकडे मी रेडी केली होती चटणी, त्याचसोबत मी इकडे सांबारसाठी पण फोडणी रेडी केली होती. आणि इकडे मस्तपैकी सांबार झाला आहे रेडी. ये खूप टेम्पटिंग दिसतो आहे ना, होता पण टेम्पटिंग झालेला बघा. आणि इकडे मी छोटासा पॅन डोसा बनवला होता आणि खूप छान झाला होता तो, काय सांगू तुम्हाला. हा कुत्रा बघा इकडे किती मस्ती करत होता भाई. मी थांबून व्हिडिओ बनवायला लागले, त्याला कळाला, असला लुक देत होता मला.